महाराष्ट्रामध्ये आता मोठी बातमी हाती येते। घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंग जवळ जो पेट्रोल पंप होता त्या पेट्रोल पंपला ओसी मिळालेली नव्हती अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। पेट्रोल पंपाची जागा सरकारी मालकीची होती, मात्र या जागेवर पेट्रोल पंप उभारण्यात आला होता। पेट्रोल पंपाच्या उभारणीवरती पोलीस आणि रेल्वेनं आक्षेपही घेतला होता। बातमी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भातलीच आहे। 3 दिवसांनंतर अखेर होर्डिंग दुर्घटनेचं बचाव कार्य संपलंय। सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गाड्यांचा सगळा सापळा जो आहे तो बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। याशिवाय मुंबईमधील बेकायदेशीर होर्डिंगवरती कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। इतकंच नाही तर यापुढे सगळ्या यंत्रणांनी महापालिकेच्या परवानग्या घ्याव्यात अशी सक्त ताकीदही महापालिका आयुक्तांनी दिली आहे। तर दुसरीकडे पेट्रोल पंप चालकाकडे परवाना होता की नव्हता याचीही चौकशी होणार असल्याचं ते म्हणाले। दरम्यान या दुर्घटनेमध्ये शेकडो वाहनांचं मोठं नुकसान झालंय। तर या दुर्घटनेमध्ये 47 गाड्यांचं नुकसान झालंय, 39 कारचं मोठं नुकसान झालंय, तर एक ट्रक अडकून मोठं नुकसान झालंय। 10 रिक्षांचाही या दुर्घटनेमध्ये चुराडा झालेला आहे, तर 47 दुचाकीचाही चुराडा झालाय। हे बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे। त्या होर्डिंगच्या संदर्भामध्ये कुठले कारवाई करायची, ॲक्शन्स घ्यायच्या या संदर्भामध्ये देखील कालपासून आम्ही युद्धपातळीवरती वेगवेगळ्या कारवाया हाती घेतलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होर्डिंगसाठी जी मानकं ठरवून देण्यात आलेली आहेत, स्पेसिफिकेशन, त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही होर्डिंग असता कामा नये। मग ते कुणाच्या मालकीचं आहे आणि कुणाच्या जागेवरती आहे हा प्रश्न नाही। महापालिकाचे परवानाधारक होर्डिंग आहेत त्या सर्वांची तपासणी आमच्या वॉर्ड लेवलवरती चालू आहे। ह्याचं जे पेट्रोल पंपचं स्ट्रक्चर होतं त्याला आपण प्रोव्हिजनल परवाना दिलेला होता त्याची तपासणी करून, पण त्याला तो पेट्रोल पंप चालवायचा परवाना होता की नाही ते आता आम्ही तपासून बघतोय। कारण पेट्रोल पंप चालवायचा परवाना जर त्याला नसेल तर त्याच्यावर देखील नियमाप्रमाणे जी असेल ती कारवाई करण्यात येईल।